नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत। आपण सर्वप्रथम शेतीविषयक झटपट बातम्या बघणार आहोत। पहिली बातमी आहे फळबागाविषयी। कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की कोकणातील फळ उत्पादक शेतकऱ्याला हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी किमान 10 गुंठे शेत जमिनीवर फळबाग असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। त्यामुळे या विम्यासाठी किमान जमिनीची अट ही कृषी आयुक्तालयाने ठेवलेली आहे। पुढील बातमी आहे एकाही शेतकरी नेत्याला गुलाल नाही। आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकही शेतकरी नेता निवडून न आल्याने शेतकरी नेते रणनीतीत कमी पडले आहेत का असा प्रश्न पडलेला आहे। पुढील बातमी आहे खेडमध्ये सोयाबीन खरेदी सुरू। नाफेड संस्थेकडून शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम 2024-2025 मध्ये उत्पादन झालेल्या सोयाबीन, उडीद आणि मूग या वाणांची खरेदी होणार आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील केळी आखाती देशात रवाना झालेली आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। रब्बीत जिल्हा बँकेकडून 50% पीक कर्ज वाटप। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या। अशाच बातम्यांसाठी आपला हा चॅनल नक्की लाईक करून सबस्क्राईब करा। धन्यवाद।